नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कारळा हे दुर्लक्षित केलेलं पण कोकणातील महत्त्वाचं असं पारंपरिक तेलबिया पीक आहे. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. विशेषतः खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून या पिकाचा विचार केला आहे. पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नघटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही. कारळा या पिकाची काही खास अशी वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता आपल्या पीक पद्धतीत याचा समावेश करणं आवश्यक आहे. आता यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची चांगली वाढ होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये अवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. आंतरपीक म्हणूनही हे पीक चांगला प्रतिसाद देतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत खरीप तसंच रब्बी हंगामात करून कारळ्याचं उत्पादन कशाप्रकारे वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. याची आपण शेताच्या बांधावर लागवड करू शकतो. सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. तसंच या पिकाची लागवड आपण पाण्याच्या पाटाच्या बाजूने देखील करू शकतो. पिकाला पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी साधे किंवा सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. कारळा पिकाची लागवड करताना पहिल्यांदा जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावं. कारळा पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. त्यासाठी बियाण्यामध्ये एकास एक प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरणीसाठी वापरावं. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. मंडळी, या पिकाला प्रति हेक्टरी 5 टन शेणखत शिवाय 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. यापैकी हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद हे पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.7 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. तेव्हा मंडळी, असं हे महत्त्वपूर्ण असं कारळ्याचं पीक आहे, त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.